तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवानुसार सांगा की कोणता पदार्थ वर्ज्य आहे कोणासोबत खाण्यात? ओके, सो आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न ही एक कन्सेप्ट आहे हा. की ज्याच्यामध्ये विरुद्ध आहार आपण सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात त्रिदोषांची वृद्धी होत असते. हे वाढलेले दोष शरीराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागलेला असतो. जेव्हा विरुद्ध आहार हा रेग्युलर घेतला जातो तेव्हा इरिटेबल बॉयल सिंड्रोम, अम्लपित्त आहे किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि विरुद्ध आहार हा स्लो पॉइझन प्रमाणे काम करतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की हे सेवन करणं योग्य नाही. सो ह्याच्यामध्ये मेनली येतं काय तर मध आणि तूप हे कधीही समप्रमाणात घेऊ नये. त्याच्यानंतर दूध आणि फळं ही कधीच एकत्र घ्यायची नाहीत. म्हणजे पेशंट विचारतात म्हणजे आम्ही मिल्कशेक वगैरे घेतो ते योग्य की नाही, तर ते अयोग्य आहे. ते आपल्या जठराग्नीसाठी योग्य नसतं, त्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजे. पण फळ एक अर्धा तास आधी खाल्लं आणि मी नंतर अर्धा तासाने दूध घेतलं तर त्यांनी काही त्रास होणार नाही.